कसा आहेस? आल्यापासून भेटायलाच मिळालं नाही. तेव्हापासून वाट बघते तुझी. कधी एकदा भेटतोय असं झालं होतं मला. म्हणजे तू आलास की नाही घरामध्ये पुन्हा, तर नेमकं मला बाहेर जावं लागलं रे. तेव्हा इथं हजर असतो की नाही, तुझ्या गळ्यामध्ये गळा घालून रडलो असतो बघ. लई प्रेम आहे तुझ्यावर माझं. पण आता मी इथं आलोय की नाही, एक गोड आनंदाची बातमी सांगायला आलोय. आनंदाची बातमी? होय, आनंदाची बातमी. पण आनंदाची बातमी द्यायला मी एकट्याने आलोय, जोड्यानं आलोय. हीच ती आनंदाची बातमी आहे, माझी दुसरी बायको. हे काय नाटक चालवलंय स्पर्शो? नाटक नाही, मी खरंच लगीन केलं हिच्या संग. काय बोलतोयस तू स्पर्शो? तुझी शपथ, ही खरंच माझी लग्नाची बायको आहे आता. या झाली झोप? नाही मी लवकर उठणार होते, नाश्ता पण बनवायचा. ते तुला बरं वाटत नाही ते माहिती आहे मला. नाही तसं काही नाही, आता बरं वाटतंय. काल रात्री बरीच उशिरा झोपलीस म्हणे तू. आपली तब्येत बरी नसताना त्रास होईल असं काही करू नये, स्वतःलाही आणि दुसऱ्यालाही. कळलं? हो. अरे रे भाऊजी, अहो किती खराब झालाय तुम्ही. दुःख अगदी तुमच्या चेहऱ्यावर झळकतंय. हा, झळकणारच हो, बाळ गेलंय माझं, दुःख झळकणारच. पण अहो एवढं कशाला मनाला लावून घेताय? आता लग्न झालंय ना तुमचं, मग आता तिला दिवस जायला कितीसा वेळ लागणार आहे? वहिनी, मानलंच तुम्हाला. अहो मी आधीपासूनच हुशार आहे. तुमची ही सगळी नाटकं मला माहित होती. पण भाऊजी तुम्हाला मानलं पाहिजे. घरातल्या सगळ्यांना काय मस्त गंडा घातलाय तुम्ही. किल्लेदारांना गंडा घालण्यासाठीच जन्म झालाय माझा. माझा नाही, आपला म्हणा, कारण मीही तुमच्याच रांगेतली. जानकी, ज्या दिवशी त्यांचं भांड फुटेल ना, त्या दिवशी त्या क्षणाला मी तिला या घरातनं हाकलून देईन. बाई गण्या, आम्ही इथे महत्वाचं बोलतोय, तू आज जा. थांब, काय बोलायचंय गण्या? तुम्ही बरोबर बोलताय वामन दादा. ती सुगंधा एक नंबरची खोटारडीच आहे. मी त्या सुगंधाला आणि परशुदादांना असं काही बोलताना पण पकडलं होतं. अरे मग त्याच वेळेला कोणाला तरी सांगितलं का नाहीस? जानकी ताईला सांगितलं होतं मी, पण तिने माझं नाही ऐकलं. याचा अर्थ माझा संशय खरा ठरला. जानकी, आता बघच या दोघांचंही मी काय करतो ते. काय करा बघा नरसिंहासाठी. माझं तर काही डोकंच चालेल असं झालंय बघ. आत्याजी, मला वाटतं त्यांना ना चेंजची गरज आहे. आपण बाबा आणि जानकी दोघांनाही बाहेर पाठवूया कुठेतरी फिरायला. आठवडाभर बाहेर जाऊन आले ना की दोघांनाही बरं वाटेल. नाही ग बाई, आत्ताच इतक्या दिवसांनी एवढ्या दिव्यातून पार पडून आलाय लेक माझा. मी नाही आता त्याला नजरेआड होऊ द्यायची. अजून नंदिनीचा विचार करताय? नंदिनीचा, माझा, सगळ्यांचाच. चला, मला हे ऐकून बरं वाटलं की नंदिनीच्या विचारातून बाहेर येऊन तुम्ही स्वतःचा विचार करताय. हळूहळू सगळं ठीक होईल. माझ्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे माझ्यात खूप फरक पडलाय असं मला वाटतं. पडणारच ना. माझं नशीब थोर म्हणून तुम्ही मला परत मिळाला. पण एक गोष्ट मात्र निश्चित, मी आता पूर्वीचा नरसिंह किल्लेदार नाही राहिलो. जानकी, मी एक निर्णय घेतलाय. मी राजकारणापासून दूर होणार. इथून पुढे राजकारण आणि माझा कसलाही संबंध नसणार.